अय्यान क्रिकेट क्लब मानगाव चे जे लाईनमॅन आहेत त्यांना विनंती असेल आपण आपली जागा घ्यायची आहे. खोलवर टप्पासाठी यॉर्कर आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यानंतर आपण पाहिलं तर आपल्या फॉलो थ्रू मध्ये परफेक्ट क्षेत्ररक्षण पाहतोय आपण गोलंदाज रहीतच्या माध्यमातून. हा चेंडू मात्र आपण पाहिलं तर कुठेतरी इथे निर्धाव हाताळला जातोय. धावसंख्या फलकावरती आहे 1. चेंडू झालेत आतापर्यंत 2. दुसरा चेंडू असेल पंचांच्या डावेस्टीने गोलंदाजी केली जाते रईसच्या माध्यमातून. पुढचा बॉल देखणा स्ट्रोक हलक्या हाताने खेळला जातो. डीप कव्हरच्या दिशेला फिल्डर आहे तिथे एक धाव केली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न गच्चाळ क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. या फटक्यावरती मिळतील 4 धावा. पुढचा बॉल सुरेख चेंडू कमबॅक मध्ये चेंडू होता रईच्या माध्यमातून आपण पाहतोय. शॉर्ट थर्मॅनला तिथे फिल्डिंग केला गेला. विशाल जी घरवे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय हिरामनजी खरकर सरांना 100 रुपयाचा पारितोषिक येतोय. डान्सिंग अंपायर हिरामनजी सर. षटकातील पुढील चेंडू गोलंदाज रईस वरती केला प्रहार. फिरकी गोलंदाजी पंचांचा निर्णय आला. व्हाईट बॉल. डान्सिंग अंपायर हिरामनजी खरकर सर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय स्वार चेंडू घोषित केला. अवंतर धावेन धावसंख्या पुढे सरसावतीये. धावसंख्या फलकावरती 13 धावा. 13 हा आकडा जर आपण पाहिलं ना तर क्रिकेटमध्ये गोलंदाजासाठी खूप महत्वाचा आहे. गोलंदाजासाठी खूप अशुभ अंक म्हटला जातो कारण की आपण पाहिलं तर फलंदाजांना किती वेळा साथ मिळत असते या 13 या आकड्यावरती. पाहायचं कोणतरी यशस्वी या मैदानावरती. लोवर फुल टॉस मी म्हटलं होतं दिलीप फलंदाजांना 7 पण त्याच्यावरती केली ते मात. व्हॉट अ फॅन्टॅस्टिक फिल्डिंग बाय अबुझर. काय क्षेत्ररक्षण केलंय. टाळ्यांचा गजर झाला प्रेक्षकांकडून होणं. याच स्पर्धेसाठी हा केलाय आपण 8 तास की शेवट हा गोड व्हावा आणि तोच शेवटचा दिवस हा गोड होताना आपण पाहतोय. रंगत येतीये सामन्याला. अचूक सामना आपण पाहतोय. क्वालिफायचा हा सामना मोरबा विपक्ष आहे साई. या 2 संघांमध्ये ही लढत लढतीये. जो संघ जिंकेल तो ठरेल टॉप 4 मध्ये. टॉप 4 मध्ये प्रवेश हा केला जाईल. तो थेट या स्पर्धेची दुसरी सेमी फायनल खेळण्यासाठी दाखल होईल. आपण पहिली सेमी फायनल खेळवणार आहोत. रोहा रॉयल्स विपक्ष आहे वाकडा 11 उत्तेखोल. दोन्ही संघाच्या संघनायकांना माझी विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी पॅव्हिलियन कक्षापाशी यायचं आहे. खुलवट पाडवा बॅट खेळला ऑन साइडला. चेंडू खाली रईस येतोय. फील्ड करेल थ्रो करेल तर दोर मात्र सिंगल केली जाईल ती कंप्लीट. आपण पाहतोय मंगू स्टार क्रिकेट क्लब आयोजित भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा मनसे चषक 2022. 28 जानेवारी ते 31 जानेवारी अशी भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा आहे. प्रथम क्रमांक 77,000, द्वितीय क्रमांक 55,000, तृतीय क्रमांक 74,000. काय घडलंय शब्द चुकले.
पण थांबलो याच्यासाठीच की खेळाडूवरती थोडा दबाव होता आणि डीजेच्या समोर तो क्षेत्ररक्षक होता. जर मी काहीतरी म्हटलं असतं आणि त्याच्यावरती जर प्रेशर आलं असतं तर कॅच सुटण्याची संभावना होती. याच्यामुळे कुठल्याही खेळाडूवरती अन्याय होणार नाही हे गरजेचं आहे. तर नंतर मिळेल यातील मात्र शंका नाहीये. गोलंदाज आहे रिहान. खोलवर टप्पा आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आपण पाहतोय सरळ खेळला. मिड विकेटला फिल्डर आहे तिथे. एक धाव केली अर्जित. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला हा जाणार नाहीये. एकाच धावेवरती मानले समाधान. या एक धावेन धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या धावफलकावरती येते 17 धावा. एबी डिव्हिलियर्स जर्सी नंबर 17 आणि त्याबद्दलची फलंदाजी इथे साकारावी लागेल जीएफ मोरबा या संघाला. मातब्बर संघ आहे तेवढाच आपण पाहिलं तर मातब्बर संघ क्षेत्ररक्षण सुद्धा करतोय. साई संघ एक सुरेख वर्चस्व त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. एक क्वालिफायचा सामना हा ते खेळतात. हा सामना जो संघ जिंकेल तो थेट या स्पर्धेची दुसरी सेमी फायनल खेळणार आहे. सुपर सिलेक्टर मानगाव या संघासमोर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फटका फसला. गोलंदाज थोडासा का होईना हसला. चेंडू खाली अबुजाराला. त्यांना आपल्याला पाहायला मिळतोय. तर या दोन फलंदाजांना कुठेतरी एक आक्रमक पवित्र घ्यावं लागेल. जीएफ मोरबा या संघाला कुठेतरी आपण पाहिलं तर एक प्लॅटफॉर्म मिळवून द्यावं लागेल. धावांचं प्लॅटफॉर्म हे खूप गरजेचं आहे. कारण की जर एका मागोमाग एक जर फलंदाज बाद होत राहिले तर मात्र समीकरण वेगळं पाहायला मिळेल. हेलो तो अभी यहाँ पर टॉस करने जाते हुए अभिजीत साबले उतेकल और रोहा रॉयल्स के बीच, साथ में मोहसिन नदाफ और यहाँ पर आए हुए अभी साहब जामदार और सचिन कदम और बहुत सारे मान्यवर हैं. इस बीच यहाँ पर टॉस करते हुए अभिजीत साबले और हर्षल. सिंगल इथे घेतली जाते. एक धावेने आपण पाहतोय धावसंख्या पुढे सरसावली आहे. धावसंख्या धावफलकावरती लागली आहे तब्बल 18 धावा. भारताची रणमशीन जर्सी नंबर 18 आणि भारताचा ओपनर बॅट्समन निर्णायक खेळाडू के. राहुल. बर्थ डेट 18 एप्रिल 1992. हा आकडा लागलाय स्कोरबोर्डवरती. पुढचा बॉल गोलंदाज आहे रिहान. खोलडप्याचा चेंडू उताडवा बॅट निघण्याचा प्रयत्न जरूर केला. चेंडू आपण पाहिलं तर मिड ऑनला रोटेट होतो. फिल्डर आहे तिथे लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक मिड ऑन पर्यंत पोहोचेल तर दूर मात्र आपण पाहिलं तर इथे एक धावी अर्जित केली जाते. एक धावेन धावसंख्या मात्र पुढे सरसावेल. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर तब्बल 19 धावा धावफलकावरती इथे लगावल्या जातात. खूप सुरेख कामगिरी आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. ही क्वालिफायची मॅच आहे. हा सामना निर्णायक आहे. हा सामना कोण जिंकेल हे महत्वाचं आहे. याच्याकडे सर्वांच्या नजरा इथे मात्र लागून राहिलेल्या आहेत. षटक क्रमांक आपण पाहिलं दुसरं समाप्त झालं. 12 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती 19 इथे लगावली गेली. तर आपण पाहिलं तर शेवटचा आणि अंतिम षटक स्लॉग ओव्हर हे येणं बाकी. पंच विनंती असेल कुठलाही वेळ आपण दौडवू नका. सामन्याला सुरुवात करून घ्या. यानंतर आपल्याला पहिली सेमीफायनल, दुसरी सेमीफायनल आणि फायनल अशा 3 एक्स्ट्रा मॅचेस खेळवायच्या आहेत आणि ही एक इनिंग अजून बाकी आहे आपल्याकडे. म्हणजे या अजून एक इनिंगला 20 मिनिटं कसेही जाणारच आहेत. त्यानंतर पुढचे सर्व सामने आपल्याला 3 षटकांचेच खेळवावे लागतील. जर वेळ मिळाला तर आपण फायनल 4 षटकांची खेळू आणि जर वेळ मिळाला नाही तर मात्र आपल्याला 2 षटकांची सुद्धा खेळवावी लागेल. याची नोंद सर्व संघांनी घ्या. जे विजयी झालेत त्यांनी लक्ष द्या. वेळ किती महत्वाचा आहे. गोलंदाजी मार्कवरती येतोय. गोलंदाज बुजर सांघिक तिसरा वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी या गोलंदाजाला आमंत्रित केलंय. काय निर्णायक फिल्डिंग केली होती पण आता गोलंदाजी करायची आहे.
तो फर्स्ट सेमीफाइनल 3-3 ओवर के दरमियान खेली जाएगी उतेकोल और रोहा रॉयल्स के दरमियान। बहुत अच्छा मैच देखने मिलेगा, दोनों भी महान टीम है। 3-3 ओवर की होगी, 3-3 ओवर। हर्षल पहिला बॉल पंचांच्या उजव्या स्टीने खोलवटप्याचा चेंडू कार्पेटच्या सायने खेळलाय, सरळ डिपेस्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मध्ये रोटेट होईल चेंडू, तद्वर क्षेत्ररक्षक येईल चेंडू खाली, क्षेत्ररक्षक थोडा फंबल झालाय, तद्वर मात्र इथे एक धाव अर्जित केली जाईल, एक धावेने धावसंख्या पुढे सरसावते, 20 धावा धावफलकावरती इथे लगावल्या गेल्यात, 20 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. या तिसऱ्या षटकामध्ये धावा येणं महत्वाचं आहे. 30+ धावा बनवाव्याच लागतील मोरबा संघाला या मैदानावरती जर वर्चस्व गाजवायचं असेल तर. पहिल्या षटकामध्ये जरूर मोठे फटके आले होते, पण दुसऱ्या षटकामध्ये केलेला तो कमबॅक किती महत्वाचा ठरलाय. हाफ ट्रेकर चेंडू होता, देखना स्ट्रोक डीपेस्ट्रा कव्हरला खेळला, फिल्डर आहे, क्षेत्ररक्षक थोडा फंबल गेलाय, निसटलाय. डीजेचा वेट करत होते आणि मी त्यांच्या निर्णयाचं कारण मला दिसला नव्हतं. मी राहतो गप, मला काय धावसंख्येत 4 ने वाढ, धावसंख्या धावफलकावरती 24. धावा धावफलकावरती आपण पाहतोय. गोलंदाज सज्ज होईल पुन्हा एकदा अबुजर, क्षेत्ररक्षणाची साथ मिळत नाहीये, बॅट जरूर फिरवली पण बॅट आणि बॉलचा झाला नाहीये इथे संपर्क. थोडा का होईना आपण पाहिलं तर फिरकी गोलंदाजी पाहायला मिळतीये आणि त्यानंतर इथे काय घडलंय तर निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. हा शेवटचा आणि अंतिम षटक आहे आणि या षटकातील 3 चेंडू हे येणं बाकी आहेत, हे महत्वाची गोष्ट आहे. या 3 चेंडूमध्ये धावा येणं गरजेचं आहे. अबुजर आपण पाहतोय रणपती प्रॉब्लेम होतोय, डेड बॉल, डान्सिंग अंपायर हिरामनजी खरकर सर यांच्या माध्यमातून त्यांच्या स्टाईल मध्ये इथे सांगितला जातोय. काल हिरामन सरांच्या स्टाईल मध्ये तुम्ही वाईट बॉल पाहिलाच असेल, आज सुद्धा तशाच पद्धतीचं एक ऍक्शन पाहायला मिळेल कारण की आज फायनल डे आहे. वा भाई वा, काय गोलंदाजी, अचूक टप्पा, भेदक गोलंदाजी, गोलंदाज अबुजर याच्या नावावरती आहे की का आजचा दिवस. कारण की क्षेत्ररक्षण करताना आपण जर पाहिलं जो षटकार यांनी अडवला होता तो मॅच मध्ये टर्निंग पॉइंट होऊ शकतो, कारण की एक धावा आहेत असते महत्वाची आणि तिथे मात्र या खेळाडूने 4 धावा रोखल्या गेल्या. पुढील बॉल तिकडे सुखळक्याने खेळला जातो, डीप कव्हरला, फिल्डर आहे तिथे, फील्ड करेल, थ्रो करेल, तद्वर मात्र एक धाव केली जाते कंप्लीट. दुसऱ्या धावेचा केला प्रयत्न, 2 धावा केल्यात सुखरूपरित्या पूर्ण. तिसऱ्या धावेचा केलाय कॉल, मानस केलाय, धाडस केलाय, मोठी अपील मध्ये आत्मविश्वास जास्त, उत्साह जास्त. फलंदाज क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर. अयान क्रिकेट क्लब की ओर से अयान क्रिकेट क्लब लोक नेते अशोक दादा सावले स्मृति चषक का ये चलता मैच साई और मोरबा के बीच. और हर्षल नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानावरती आलाय अरमान. शेवटचा आणि अंतिम चेंडू जरूर आहे, पण अरमानला जर हिरो बनायचं असेल तर या चेंडूवरती षटकार लगावणं खूप गरजेचं आहे. आणि जर आपण पाहतोय जो अबुजर आता गोलंदाजी करतोय, जो पूर्णपणे लय मध्ये आलाय, तशा पद्धतीची गोलंदाजी त्याने जर चालू ठेवली तर मात्र आपण पाहिलं तर फलंदाजाला कठीण जाईल. शेवटचा बॉल, चेंडू पाहिला नाही, चेंडूची दिशा बघितली नाही, फक्त आणि फक्त बॅट फिरवली गेली आणि त्याच बॅट आणि बॉलचा झाला नाहीये संपर्क. चेंडू 20वा घेतला, निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. षटक क्रमांक 3 समाप्त झालंय. 3रं षटक संपुष्टात आलं, पहिलं सत्र संपुष्टात आलं. धावसंख्या धावफलकावरती आपण जर पाहिली 26 धावा धावफलकावरती इथे बनवल्या गेल्या आणि तब्बल 27 धावांची गरज. जर्सी नंबर 26 अबुजर आपल्याला पाहायला मिळतोय, बर्थडे डेट असू शकते त्याची. आणि आपण पाहिलं तर 26 धावा धावफलकावरती लागल्या, 27 धावांची गरज आहे. निर्णायक मॅच आपल्याला पाहायला मिळते.
थोडी का होईना लो स्कोरिंग मॅच झाली आहे, पण JF मोरबा या संघाकडून गोलंदाज आहेत. गोलंदाज आपण जर पाहिलं तर सौरभ आहे, त्याच्या समवेत आपण जर पाहिलं तर तो सीम आहे, निर्णय गोलंदाज त्याच्या समवेत सौरभ सुद्धा आहे. मुनावर कोंडविलकर यांच्याकडून बक्षिसांची खैरात होती. प्रत्येक षटकार आणि प्रत्येक चौकारासाठी 100 रुपयाचा पारितोषिक आणि प्रत्येक षटकाराच्या हॅट्रिकसाठी प्रत्येक चौकाराच्या हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. JF मोरबा कुठलाही वेळ हा खर्च करू नका. आधीच तुमच्या खात्यामध्ये धावा कमी आहेत आणि जर कमिटीने निर्णय घेतला तर मात्र 2 रन्स अजून कमी होऊ शकतात तुमच्या स्कोअर बोर्डमधनं. तर विनंती असेल कुठलाही वेळ हा दौडवू नका. अजहर पाले कराते हुए यहाँ पर लोंची सेवन का भी इस्तेमाल किया जा रहा है. अयान क्रिकेट क्लब की ओर से तमाम मान्यवरों का बहुत सारे मान्यवर है इस बीच यहाँ पर कल पेपर में सजाने के लिए यहाँ पर रायगढ़ टाइम्स के पत्रकार सलीम शेख भी बैठे हुए, नाइब सदर यूनुस पिलपिले के साथ में, और शकील काजी भी यहाँ पर आए हुए हैं. बहुत सारे मान्यवरों का और तमाम प्रेक्षकों का मैं अयान क्रिकेट क्लब की ओर से स्वागत कर रहा हूँ और आभार भी व्यक्त कर रहा हूँ कि इस टूर्नामेंट के लिए अच्छा साथ दिया उन्होंने. एक अच्छा प्रोत्साहित करते हैं यहाँ पर. वाकई में अच्छी टूर्नामेंट अरेंज किए. लोक नेता अशोक दादा साबले स्मृति चषक के नाम से आयोजित किया यहाँ पर अयान क्रिकेट क्लब. तो अयान बोले तो रिहान मुल्ला, उन्होंने उनके अपने तमाम साथियों को लेकर साथ में. रिहान मुल्ला कहा जाता है अनिसा चिकन सेंटर के नाम से. एक अच्छी चिकन सेंटर है मोरबा रोड पे, काफी अच्छा नाम चलता है, काफी सालों से चलते ग्राउंड पर, जहां पर एक अच्छा मैच देखने मिलेगा और जिसका आंखों देखा हाल सुनाने के लिए बिल्कुल तैयार है मेरे साथी हर्षल. धन्यवाद सर. आपण पाहतोय पहिलं सत्र संपुष्टात आलं. 27 धावांचं कडवं आव्हान इथे रचलं गेलं. समोर चेंडू आहेत 18 चेंडू आणि 27 धावांची गरज असताना फलंदाजीसाठी आपण पाहतोय साई संघाकडून स्ट्राईकला आहे रईस, नॉन स्ट्राईकला आहे वलिद, गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आहे मोहतसीम. मोरबा एक्सप्रेस या नावाने ओळखला जाणारा हा खेळाडू आज आपल्या गावासाठी मैदानावरती उतरलाय. तर हे षटक आहे महत्वाचं. घराचा पायता हा मजबूत बांधायचा असेल तर पहिलं षटक हे याला निर्णय घालावा लागेल मोरबा संघासाठी. मोहतसीब षटक क्रमांक पहिलं, बॉल क्रमांक पहिला पंचांच्या डाव्या एसटीने. वाईट बॉल, अवंतर धाव ही आपण पाहतोय. 1 धाव देऊन जाईल साई संघाला. अवंतर धावीने अकाउंट झाले ओपन. 1 धाव आली आहे धाव फलकावरती. मोरबा एक्सप्रेस जर या मैदानावरती सुसाट रंपाट धावविली गेली तर मात्र साई संघाला कठीण होऊन जाईल. पण पहिली अवंतर धाव खर्च केली आहे. सुरेख चेंडू, हा चेंडू जरूर आपण पाहतोय निर्धाव आलाय. कमबॅक पद्धतीचा चेंडू, याच चेंडूच्या शोधामध्ये होता हा गोलंदाज. आपण पाहिलं तर पहिला चेंडू सुद्धा हीच डिलिव्हरी होती, पण टप्पा थोडा का होईना चुकला होता. पण शेवटपर्यंत हार मानली नाही. दुसरा सुद्धा चेंडू त्याच पद्धतीचा फेकला, तीच गती होती, पण रईसला त्या चेंडूची रणनीती समजली नाही. षटकातील दुसरं चेंडू, खोलवर टप्पा तेवढा आडवा बाटणे आपण पाहतोय खेळला जातोय. मिड विकेटला फिल्डर आहे तिथे. 1 धाव केली आहे कंप्लीट. दुसऱ्या धावेचा केला जाईल का प्रयत्न? नाही. सुरेख क्षेत्ररक्षण केलंय, सुरेख फेकी झाली आहे, परफेक्ट कॅरी झालाय. दुसरा बॉल संपुष्टात आला. 2 चेंडू झाले, 2 धावा धावफळकावरती आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्राईक रोटेट झाली, स्ट्राईकला येतोय फलंदाज वलीद. एक धडाकेबाज फलंदाज आहे साई संघाचा. त्याच्याकडून एक निर्णायक फलंदाजी पाहायला मिळेल का हे पाहायचं आपल्याला. षटकातील आपण पाहणार आहोत तिसरा चेंडू. मोहतसीम या गोलंदाजाला चुकटप्पा भेदावा लागेल. लोवर फुटा चेंडू होता. देखना स्ट्रोक आपण पाहतोय डिफेन्स कव्हरला खेळला जातोय. फिल्डर चाळ क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. काय घडलंय तर जिथे जर
चौकार. डान्सिंग अंपायर हिरामंजी खरकर सर यांच्या स्टाईलमध्ये चौकार पाहायला मिळाला. गचाळ क्षेत्ररक्षण जरूर आपल्याला पाहायला मिळालं. देखना स्ट्रोक फटका हा फसलाय. गोलंदाज हसलाय. विकेट नंबर पहिला वलिद बॅक टू द पवेलियन. आपण पाहतोय जर ती चौकार आली नसती तर मानसिक दबाव हा आपल्याला जरूर पाहायला मिळाला असता. त्या दबावाखाली खेळताना साई संघाला थोडं का होईना प्रेशर आलं असतं, पण तसं घडलं नाहीये. क्षेत्ररक्षणाची साथ मिळाली नाही. चेंडू आतापर्यंत झालेत तब्बल 4 बॉल झालेले आहेत. धावसंख्या धावफलकावरती पाहिली तर 6 धावा आहेत. 6 धावा धावफलकावरती. षटकातील पुढील चेंडू सज्ज होईल मोरबा एक्सप्रेस. स्ट्राईकला राईज. अडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आपण पाहतोय फाईन लेगच्या दिशेला रोटेट झाला. क्षेत्ररक्षक आहे तिथे फील्ड करेल थ्रो करेल तद्वर मात्र एकच धाव इथे खर्च केली जाते. सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाज मोहतसिम याच्या माध्यमातून आपण पाहतोय. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा सज्ज होईल. जीप मोरबा संघाचा हा खेळाडू स्ट्राईकला फलंदाज आहे. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, रिव्हर्स अटेंड करण्याचा जरूर प्रयत्न केला होता. बॅट फिरवली होती पण बॅट आणि बॉलचा झाला नाहीये संपर्क. षटक क्रमांक पहिला संपुष्टात आलाय. 6 चेंडूचा इथे खेळ समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त आपण पाहिलं तर 7च धावा मात्र इथे खर्च केलेल्या आहेत. आपण पाहतोय आयुष्यामध्ये तुमच्या आपण जर पाहिलं ना तर अनेक अडचणी येतील, पण अडचणीपासून दूर जाणे म्हणजे अजून एक मोठ्या अडचणीमध्ये सापडणे. कुठलीही अडचण आली तिच्यावरती मात करायला शिका. प्रयत्न करा, संघर्ष करा. पहा शेवटपर्यंत जो झेप मोरबा संघाचा जो पहिला गोलंदाज होता शेवटपर्यंत हार मानली नाही. प्रयत्न केले, प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि एक सफलता प्राप्त करून मात्र 7च धावा त्याच्या माध्यमातून खर्च केल्या गेल्या. 12 चेंडू 20 धावांची गरज. मोरबा संघाच्या प्रत्येक गोलंदाजाच्या खात्यामध्ये आहेत आता 10 धावा, कारण की प्रत्येक षटकामध्ये 10ची सरासरी राखायची आहे. साई संघाला स्ट्राईकला आहे रेज. पहिला बॉल टायमिंग परफेक्ट. इट्स अ स्टँडिंग डिलिव्हरी बाय रेज. म्हणजे खरकर सरांचा बसलेला हा कॉम्बिनेशन नक्कीच थोड्याच वेळात सेमीफायनल आणि फायनल मध्ये तुम्हाला त्यांचा जलवा हा पाहायला मिळेल. ज्याच्यासाठी त्यांना इथे आमंत्रित केलंय विशेष आकर्षण आहे. मेहनत घेतली, मेहनतीचं फळ हे नक्कीच मिळेल आजच्या दिवसामध्ये, यात काहीही शंका नाहीये. स्ट्राईकला बॅट्समन आहे रईज, ज्याच्या बॅटमधून आलाय पहिला षटकार. तर गोलंदाज सज्ज होईल. आपण पाहिलं तर गोलंदाज आहे आमिर. सेकंड बॉल. खोलवर टप्प्याचा चेंडू लेग बे 4. पहिलं पाहिलं जाईल इथे बॅटला बॉल लागलाय का
LBWचा इशारा दिला होता. त्यानंतर आपण पाहिलं तर जे पॉइंटला पंच आहेत त्यांच्या माध्यमातून हा इशारा आला की बॅटची काढाई ती जरूर घेतली गेली आहे. हे आहे दशपंच. निर्णय कोणताही चुकणार नाहीये. पहा, कुठल्याही खेळाडूवरती ते अन्याय, कुठल्याही संघावरती अन्याय होऊन देणार नाहीयेत. सुरेख गोलंदाजी पाहतोय. बॅटची काढा हलकीशी घेतली होती. फर्स्ट स्लिप मध्ये फिल्डर आहे तिथे. हा फलंदाज किती महत्वाचा आहे. जरी हिट केला असता तरी चालला असता असं म्हणूया आपण. कारण की जर हिट केला असता, हिट परफेक्ट झाला असता तर रईस सारखा मोठा मासा जाळ्यामध्ये फासला गेला असता. आणि हा फलंदाज किती महत्वाचा आहे जरूर आपला सर्वांनाच माहिती आहे. हा फलंदाज जर शेवटपर्यंत थांबला तर या षटकामध्ये सुद्धा हा सामना तो नेऊ शकतो. त्याच्याकडे तेवढी क्षमता, तेवढी ताकद नक्कीच तो कित्येक वेळा बाळगत असतो साई संघाचा हा फलंदाज. हाफ ट्रेकर चेंडू होता उजव्या एसटीच्या खूपच बाहेर. पंचांचा इशारा आलाय व्हाईट बॉल. ही असेल अवंतर धाव. धावसंख्येत होईल वाढ. धावसंख्या फलकावरती 16 धावा. तो यहाँ पर स्टेज पर आए हुए जमातुल मुस्लिमीन बाजार टैब के सदर मोहतरम शेख हुसैन आकुश, उनका भी अयान क्रिकेट क्लब की ओर से इस्तकबाल किया जा रहा है, उन्हें स्वागत किया जा रहा है. चलते हर्षल की तरफ. नेक्स्ट बॉल. काय घडलंय. वाईट बॉल. टाळ्या उंचवत्या टाळ्या. हिरामन जेखरकर सर, काय स्टाईल आहे. वाईट बॉल इथे दाखवला जातोय. ही अवंतर धाव आहे. अवंतर धावेन धावसंख्या पुढे सरसावती आहे. तो तालियों की गूंज के साथ में अंपायर जी का स्वागत किया गया. यहाँ पर विशाल गर्वे यांच्या माध्यमातून 100 रुपये येतात हिरामन जेखरकर सरांना. धन्यवाद. नेक्स्ट बॉल. 17 धावा फलकावरती. पुन्हा बॅक टू बॅक वाईट बॉल. बॅक टू बॅक दुसरा स्क्वेअर चेंडू. इथे मात्र काय घडते मैदानावरती, ज्याच्यासाठी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी हिरामन सरांना इथे आमंत्रित केलं गेलं आणि तशा पद्धतीची आपण पाहतोय अंपायरिंग त्यांच्या माध्यमातून होतीये. काय घडलंय. आता मोठी अपील आहे. परफेक्ट यॉर्कर लेग बिफोर. रईजला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. विकेट क्रमांक 2. चेंडू झालेत 4. अजूनही 2 चेंडू येणं बाकी असणार आहेत. 8 चेंडू 9 धावांची गरज. 8 चेंडू 9 धावांची आता आहे इथे गरज. स्ट्राईकला नवीन फलंदाज आलाय खालिद. नॉन स्ट्राईकला फलंदाज आहे मुजम्मिल. गोलंदाज सज्ज होईल आमिर. पंचांच्या उजव्या टीने 5वा बॉल. टायमिंग प्रॉपर. व्हॉट फॅन्टॅस्टिक शॉट बाय खालिद. षटकार आलाय. काय घडलंय. जिथे बॉल टू रन मॅच होती तिथे हा षटकार आला. सामन्याचं चित्र पूर्णपणे बदलून लावलं आणि या षटकातील असेल हा शेवटचा आणि अंतिम चेंडू. 7 चेंडू आणि आता गरज आहे 3 धावांची. मोठा फटका आलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेला खेळून काढलेला चेंडू. क्षेत्ररक्षक आहे तिथे. क्षेत्ररक्षक थोडा फंबल. एक धाव केली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा केला प्रयत्न. 2 धावा सुखरूपरित्या केल्या जात आहेत तिथे पूर्ण. आणि काय घडलंय तर या सामन्यामध्ये पूर्णपणे थोडी का होईना औपचारिकताच बाकी राहिली आहे असं म्हणूया आपण. 6 चेंडू 1 धावेची मात्र गरज आहे. आता असा कुठला गोलंदाज असेल. नाझीम गुल्ली हा गोलंदाज तुम्ही जर ऐकला असेल
तर त्याला इथे आठवावं लागेल. कारण की या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग, म्हणजे इथे विकेटचा विचार केला जाणार नाही, इथे टॉसचा विचार केला जाणार नाही. जर मैदानावर हाताळली गेली तर समीकरण वेगळं पाहायला मिळेल, ही मॅच वेगळी पाहायला मिळेल. नाझीम गुल्ली हा असा गोलंदाज होता की कित्येक स्पर्धेमध्ये ज्याने 6 चेंडू 2 धावा असतील, कित्येक स्पर्धेमध्ये 6 चेंडू 3 धावा असतील, असे सामने ज्याने आपल्या बाजूने झुकवून दिले होते तोच खेळाडू नाझीम गुल्ली. आणि आता इथे मात्र सौरभला आमंत्रित केलंय. जर्सी नंबर 18 जरूर आहे, पण या खेळाडूला 6 चेंडूमध्ये 1 धावा जर इथे रोखली गेली तर इतिहास या मैदानावरती इथे बनवला जाईल. आणि नक्कीच आपण जर पाहिलं तर या मैदानावरती हिरो सुद्धा आपल्याला एक मिळेल असं म्हणूया आपण. बॅटची घेतली आहे कडा, फलंदाज क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर. स्ट्राईकला आलाय नवीन फलंदाज अबुजर, हलक्या हाताने कटवलंय. या पटक्यावरती सामना जिंकला जातोय साई संघाने. विजयी संघाचे अभिनंदन, पराभूत संघाचे सुद्धा तेवढेच खूप खूप कौतुक. आणि दोन्ही संघांना पुढच्या वाट